उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळोन च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरीदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आवळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंदा प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। परमार्थ असं जेव्हा आपण म्हणतो तो म्हणजे जीवन जगण्याचा परम अर्थ समजून घेण्यासाठी जे करायचं त्याला आपण म्हणतो परमार्थ। परमार्थ म्हणजे जीवनाचा जो सूक्ष्म गुह्य भाग आहे जीवनाचा तो समजून घेणं। सर्वसाधारणपणे लोकांना खाओ पिओ मौज करो असा जीवन जगण्याचा अर्थ माहिती आहे। तो एक भाग आहे जीवनाचा, पण खाओ पिओ मौज करो म्हणजे एक क्षणिक आनंद असतो, क्षणिक सुख असतं काही वेळेसाठी, आणि त्याचा निसर्ग नियमाप्रमाणे जर ते कर्म चुकीचं असेल तर त्याचा वाईट परिणामही नंतर मिळत असतो। पण आजचं जे सर्वसाधारण आपण जगातील सर्व लोकांकडे जर पाहिलं तर लोकांना क्षणिक आनंद हवा असतो, किंबहुना त्याशिवाय आपल्या जीवनाला काही वेगळा अर्थ आहे ते बऱ्याच लोकांच्या ते लक्षातही नसतं, आणि ते लक्षात नसल्यामुळे परमार्थ म्हटलं की लोक लांब पळतात। लांब का पळतात? कारण त्यांना परमार्थ म्हणजे काही कळत नाही म्हणून। शुद्ध परमार्थ आणि अशुद्ध परमार्थ अशी परमार्थाची दोन अंग आहेत। मीपणाच्या अधिष्ठानावर
देवधर्माच्या नावाखाली अनेक जे उपासना केल्या जातात, व्रतवैकल्य केल्या जातात, तीर्थयात्रा केल्या जातात, तिथे नेमका परमेश्वर कळत नाही, पण परमेश्वराची भक्ती या व्रतवैकल्यातून आपण करतो असा लोकांचा गोड गैरसमज असतो आणि त्यालाच आपण अशुद्ध परमार्थ म्हणतो. या अशुद्ध परमार्थामध्ये तीर्थयात्रा करणं येतं, व्रतवैकल्य करणं येतं, उपास तपास येतात, देवाच्या नावाखाली मोठमोठे जे उत्सव केले जातात ते येतात. म्हणजे सर्व धर्मातील सर्व लोक हे उत्सव वगैरे सगळं जे करत असतात ते सगळं देवाच्या किंवा त्यांच्या कल्पनेप्रमाणे सो कॉल्ड गॉड म्हटलं जातं त्याच्या नावाखाली केल्या जातात. पण तो अशुद्ध परमार्थ असतो. आपण त्याला अशुद्ध परमार्थ का म्हणतो? कारण तिथे भेदभाव असतो. एखाद्या धर्माचा दुसऱ्या धर्माबद्दल असलेला द्वेष मत्सर असतो आणि त्या भेदाभेद वृत्तीतून, द्वेष मत्सरातून भांडण तंटे, दंगे धोपे हे सगळं काही जगामध्ये चाललेलं आहे ते अशुद्ध परमार्थाच्या नावाखाली. म्हणजे परमेश्वराच्या नावाखाली आपण काहीतरी मोठं करतो असं त्या त्या धर्मातील लोकांना वाटत असतं, पण तिथे देवही नसतो आणि धर्मही नसतो. म्हणून कोणत्याही धर्माचा माणूस जर दुसऱ्या धर्माचा द्वेष मत्सर करत असेल तर त्याला परमार्थ कळला नाही हाच त्याचा अर्थ असतो. कोणताही धर्म असो. म्हणजे धर्म म्हणजे सो कॉल्ड धर्म, म्हणजे जीवनविद्या त्याला परत धर्म म्हणतच नाही. धर्माचा अर्थच वेगळा आहे. सो कॉल्ड धर्म म्हणजे एखाद्या पद्धतीचे कपडे एकाच पद्धतीने घालणं, एकाच विशिष्ट पद्धती सण उत्सव साजरे करणं, अमुक एखाद्या कल्पनेप्रमाणे काहीतरी उपास तपास करणं आणि असा जो एक विशिष्ट पद्धतीने देवाची उपासना करणं, विशिष्ट पद्धतीने ते देवाचं वस्तीस्थान आहे म्हणून देऊळ किंवा त्या अंगाने जी काही वास्तू निर्माण होते त्याची तिथे जाऊन पूजा करणं, हे सगळं देवाच्या नावाखालीच केलं जातं. पण तिथे परत इतर लोकांबद्दल जेव्हा द्वेषमत्सर असतो तर तो परमार्थच नसतो. म्हणून त्याला आपण अशुद्ध परमार्थ म्हणतो. आणि हा अशुद्ध परमार्थालाच बुद्धिवादी लोक नावं ठेवतात. बुद्धिवादी म्हणजे जे स्वतःला परमेश्वर नाहीच अशा पद्धतीने किंवा आहे ते सगळं निसर्गाचं आहे ह्या पद्धतीने त्याचं ते अर्थ लावत असतात. वाईट असं काहीच नसतं त्यांचंही. म्हणजे तो जसं धर्म म्हणून काही लोक ज्या पद्धतीने मागतात तसं देव वगैरे काहीच नाहीये, हे सगळं निसर्गाच्या द्वारे चाललेलं आहे ह्या पद्धतीने ते पाहत असतात. आणि त्यांना ते देव वगैरे काहीच नाही, परमेश्वर वगैरे काहीच नाही म्हणतात. ते त्याचं अशुद्ध परमार्थाच्या अंगाने ते जेव्हा ते पाहतात त्या अंगाला ते नाव ठेवतात. जे बुद्धिवादी आहेत ते सुद्धा प्रत्येक मनुष्य सुखी व्हावा ह्याच अंगाने त्यांचं मार्गदर्शन असतं, चिंतन. खरे बुद्धिवादी म्हणजे ते भेदभाव नाही, बुद्धिवादी. त्यांना वाटतं की उगी ते धर्माच्या नावाखाली काहीतरी कर्मकांड करतात, अंधश्रद्धेने वागतात, अंधश्रद्धेच्या विरोधात ते लोक आंदोलनं करतात. म्हणजे लोक सुखी व्हावेत, समाज सुखी व्हावा हा त्यांचा तसा उदात्त हेतू सुद्धा असतो. पण तो त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो. म्हणजे प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणून अशुद्ध परमार्थ ही सुद्धा जीवन जगण्याची जी दृष्टी आहे
ती सुद्धा दूषित आहे, म्हणून त्याला आपण अशुद्ध परमार्थ म्हणतो. कारण जीवनाचा परम अर्थ काय? जीवनाचा परम अर्थ निरागसपणे जीवन जगून जीवनाचा आनंद घेणं, कोणाही बद्दल भेदभाव नाही, कोणाही बद्दल अनिष्ट चिंतन नाही, किंबहुना सर्व आपलेच. तिथे ही माणसं माझी, ही माणसं माझी नाही, हा भेदभाव नाही, सर्व आपलेच. सर्व आपलेच म्हणजे नेमकं लक्षात घ्या कसं असतं. आपल्या शरीराकडे जर आपण पाहिलं तर आपले 2 हात, 2 पाय, 2 कान, 2 डोळे किंवा नाक, हे सगळे जे अवयव आहेत प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. पायाचं कार्य चालणं आहे, हाताचं कार्य हाताने काम करणं आहे, कानाचं काम ऐकणं आहे, नाकाचं गंध जाणणं की श्वासोच्छ्वास घेणं, डोळ्याचं पाहणं. प्रत्येकाचं कर्म वेगळं, कार्य वेगळं. म्हणजे तिथून पाहण्याचं कर्म वेगळं होतं, ऐकण्याचं कर्म वेगळं होतं, बोलण्याचं कर्म वेगळं होतं, हाताचं कर्म वेगळं आहे. पण हे सगळे आपणच आहोत, हा जसा आपल्याकडे भाव असतो की नाही, ते आपण म्हणत नाही अरे पाय, बरेच म्हणतो पाय म्हणजे काय बरोबर नाही, म्हणजे ते काही एवढे पवित्र नाहीत असं म्हणतात. हात पवित्र, पण त्यात उजवा हात अधिक पवित्र. डावा हात, डाव्या हाताने पैसे द्यायचे नाहीत, तुम्ही डाव्या हाताने द्या बघा, बरेच अरे डाव्या हाताने पैसे देतो. म्हणजे ही सगळी जी कल्पना आहे इथे सगळं आपलंच. आता डाव्या हाताने नको, डाव्या हात काढून टाकलं असतं चालेल का? म्हणून नाही चालणार. कसं नाही चालणार? कारण तो हवा आहे. म्हणजे हे सगळं जसं आपलंच तसं ही सगळी रूपं आपलीच, सगळी रूपं. हा माझ्या आवडीचा, हा माझ्या नावडीचा हा भाग तिथे राहत नाही. शुद्ध परमार्थ सांगतो. शुद्ध परमार्थ ज्याला करायचा आहे की जीवनाचा जो अतिसूक्ष्म अर्थ आहे, अतिसूक्ष्म अति पवित्र, तिथे कोणाही बद्दल अनिष्ट चिंतन नाही, कोणाही बद्दल भेदभाव नाहीये, कारण सर्व आपलेच. आणि सर्व आपलेच असल्यामुळे सर्वांबद्दल सर्वांच्या हिताचं जिथे चिंतन असतं, आणि हे हिताच्या चिंतनातून जेव्हा जीवन जगलं जातं तेव्हा तो जीवनाचा निखळ आनंद असतो, परमानंद. इथे श्रेष्ठ कनिष्ठ भावच नसतो. ज्याला शुद्ध परमार्थ कळतो तो कधी श्रेष्ठ कनिष्ठ भावात अडकत नाही, तो कोणाशी स्पर्धा करायला जात नाही. लक्षात घ्या, स्पर्धा हा देहभावाचा किंवा जीवभावाचा स्वभाव आहे. तुझ्यापेक्षा मी काहीतरी चांगलं करून दाखवेन असं जेव्हा माणसाला वाटतं ना, करत असेल तर केलं चांगलं, पण त्याहूनपेक्षा जमलं नाही तर त्याला दुसऱ्याला नावच ठेवून एक्सपर्ट असतो आपण, असं होतं. आणि त्या बाबतीत आताच ही नवीन न्यूज जी आली, म्हणजे नीरज चोप्रा, त्याला सुवर्ण मिळालं नाही भालाफेकीमध्ये. पाकिस्तानी जो होता त्याचं नाव लक्षात नाही, पण त्याला मिळालं. पण त्याने काय सुंदर हे केलं की त्याच्या आईने काय सांगितलं, दोन्ही आपलीच लेकरं आहेत. किती लोकांकडे हा भाव आहे. आपल्या मुलाला दुसरा नंबर आला आणि दुसऱ्याचा पहिला नंबर आला तरी आईला, ज्या आईने कौतुक केलं की तोही आपलाच आहे, कारण त्याने मेहनत केली त्याप्रमाणे त्याला मिळालं. आपल्याकडे ही सर्वसाधारणपणे तशी भावनाच नसते. म्हणजे खरं म्हणजे आईचं, नीरज चोप्रा आईचं खूप कौतुक. कारण ही सद्भावना आली कशी की आपला मुलगा दुसऱ्याला म्हणतो काहीतरी चुकीचं केलं, हे केलं, नाव ठेवायला आपण तयार असतो ना, काहीतरी लफडा केला असेल, काही केलं असेल, असं सगळं होतं. म्हणजे ही जी सद्भावना आहे की ते स्पर्धा नाहीये की एखाद्याने चांगलं केलं, चांगलं केलं तिथे आनंद, की आपला मुलगा आणि दुसऱ्याचा, आपण आपल्याकडे काय असतं, आपला तो बाब्या असतो, दुसऱ्याचा कार्टा असतो. हा भेदभाव, हा भेदभाव आपल्या मनामध्ये सहज असतो, सहज. आणि तो इतका मुरलेला असतो की त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे, म्हणून तो परमार्थ साधायचा असतो. परमार्थ, जीवनाचा परमार्थ म्हणजे सहज आनंदात आपल्याला राहता आलं पाहिजे. आणि हा परमार्थ साधण्यासाठी जे करायचं ते पारमार्थिक ज्ञान म्हणतात किंवा आध्यात्मिक ज्ञान म्हटलं जातं. हे आध्यात्मिक ज्ञान कसं आत्मसात करायचं, तर तिथे
2 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. सर्वसाधारण माणसं देहभावातून जीवन जगतात. म्हणजे देहापुरती आपण हा भाव धरतात. देहापुरती म्हणजे मी देह आहे ना, हे एवढंच माझं जीवन आहे. आणि ह्या देहाच्या अपेक्षेत मी इतर देहांना पाहतो. देह मी हा जो भाव आहे, त्या भावातून इतरांकडे सुद्धा ते जे जे देह आहेत ती माणसं आपल्यापेक्षा वेगळी आहेत, ह्या भावात आपण पाहत असतो. आणि ह्या भावातून जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला तिथे स्पर्धा येते, तिथे श्रेष्ठ कनिष्ठ येतं, की मला चांगलं कळतं, त्याला कमी कळतं. ह्या गोष्टीत आपण सर्वसाधारण माणसं इतके अडकलेले आहेत की आपल्या मुलांना पण आपण तेच सांगत असतो, अभ्यास कर. का अभ्यास कर? खूप शिकलास तर चांगली नोकरी मिळेल, चांगला कामधंदा मिळेल, कळलं ना, आणि त्याच्यातून चांगले पैसे मिळतील, त्याच्यातून चांगल्या सुखसोयी मिळतील. हे ह्या मागे म्हणजे बाह्यांगाने सुखसोयी ज्या आपल्याला हव्या आहेत, त्या सुखसोयीच्या मागे आपण सर्वसाधारण माणसं अडकलेलो असतो, की त्याच्यातच जास्त गुंतलेलो असतो. आणि त्यामुळे मनाच्या ठिकाणी जी शांती सुख समाधान हवं असतं त्यापासून आपण दूर जातो. आपल्या मनाला शांती सुख समाधान हे सर्वात मोठं धन आहे, की हाच सर्वात मोठा जीवनाचा अर्थ आहे. लक्षात घ्यायचा, हा जीवनाचा अर्थ जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत परमार्थ कळणं कठीण. शुद्ध परमार्थ हा बोध जो आहे तो बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. आणि बऱ्याच लोकांच्या लक्षात न आल्यामुळेच लोक खऱ्या परमार्थाला मुकतात. आणि हा शुद्ध परमार्थ जे शिकवितात त्यांनाच सद्गुरू म्हणतात. सद्गुरू म्हणजे काय? हा शुद्ध परमार्थ शिकवतात. आपणासारखे करते तात्काळ नाही काळ वेळ तया लागे, असं जे सद्गुरूंचं वर्णन सांगितलं की आपल्यासारखं ते करतात. आपल्यासारखं म्हणजे स्वतः ते तसं जीवन जगतात, निरागस जीवन जगतात, आनंदाने जीवन जगतात, आनंदातून जीवन जगतात, कोणाही बद्दल भेदभाव ठेवत नाहीत, कसल्याही स्पर्धेमध्ये गुंतत नाहीत, आणि सतत सहज आनंदातून जेव्हा जीवन जगतात तसंच आपल्या शिष्यांनाही ते करण्याचा प्रयत्न करतात. जे त्यांचं ऐकतात त्यांना, जे ऐकत नाही त्यांना ते काय बोलायला जात नाही. लक्षात ठेवा, म्हणजे ऐकणाऱ्यांना ते सांगतील, ज्याला कळकळ त्याला अधिक तळमळ करून सांगतील. पण तसं झालं तरी सुद्धा जीवभाव इतका घट्ट आहे, तो शिष्याच्या ठिकाणी निघता निघत नाही. आणि तो निघत नाही म्हणून पुन्हा पुन्हा श्रवण करावं लागतं, पुन्हा पुन्हा चिंतन करावं लागतं. जे ज्ञान आपल्याला मिळतं ते चिंतन करावं लागतं, श्रवण करावं लागतं, सतत त्याचा ध्यास लागावा लागतो. जास्तीत जास्त ह्या भावात राहण्याचा प्रयत्न करावा लागतो. हे ज्ञान आत्मसात करून त्याप्रमाणे वागण्याचा साधक जितका प्रयत्न करतो तितक्या वेळा तो कधी कधी बऱ्याच वेळा तर चुकतो, परत जीवभाव येतो. आता इथे जीवभाव जाऊन हे चैतन्य भाव प्रगट होणं म्हणजे कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन त्या साधकाच्या ठिकाणी होणं हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या, आपण साधक म्हणून इथे महत्वाचं आहे. शुद्ध परमार्थामध्ये साधक म्हणून जेव्हा आपण प्रयत्न करत असतो त्यावेळेला आपण जीवभावातच असतो. जीवभावात असतो म्हणजे कसा असतो,
बांगलादेशमध्ये आज हिंदू धर्मियांचा संवार होतोय म्हणून ते भारतात येऊ पाहतात आणि भारतातले सैनिक त्यांना आतमध्ये घेत नाहीत. तसं जीवभावातला साधक हा चैतन्य भाव घेण्यासाठी प्रयत्न करतो, त्याला ती सीमा ओलांडता येत नाही, तो परत जीवभाव जातो. आणि म्हणून खूप सावधपणे हे करावं लागतं. साधक हा सावध असावा लागतो, कारण प्रत्येकाकडे जो जीवभाव आहे तोच अहंकार रूपाने कधी फणा काढेल ह्याची गॅरंटी नसते, कधी काढू शकतो. म्हणून हा जो अहंकार आहे की जीवभाव ज्याला म्हणतो तो समूळ जाणं म्हणजे शुद्ध परमार्थ. समूळ थोडा थोडा जातोय हा अभ्यास आहे. थोड्या वेळासाठी चांगले वागतो, कोणतरी टोचलं काहीतरी बोललं जरासं की ह्याचा फणा बाहेर येतो पटकन, आणि मग तो राग, चीड, द्वेष, मत्सर ह्या अंगाने प्रगट होतो. कळलं ना? अहंकार नुसता अहंकार फूट करत नाही, स्वतःबरोबर आणखीन फलटण आणतो. कोणते राग, द्वेष, मत्सर, मोह, मद हे सगळे फलटण त्याच्याबरोबर असते. म्हणजे नुसता राग आला आणि झालं नाही. रागावलेला माणूस बघा कसा असतो, तो फुतकारतो नुसता. जसा नाग जसं विष टाकण्यासाठी फणा काढून उभा राहतो, पण नागाचा विचार नैसर्गिक आहे. तो घाबरून तो फणा काढतो, घाबरवायला समोरच्याला. तो फणा काढतो कारण भीती वाटते, हा समोरचा कधी तरी, आणि तो फणा काढल्यामुळे भीतीतून करतो. पण माणसाच्या ठिकाणी हा राग, द्वेष, मत्सर हा जो उमटतो तिथे भीती नाही, तिथे द्वेष, मत्सरच असतो भरपूर. आणि म्हणून इथे हा जीवनाचा शुद्ध परमार्थाचा जो अर्थ आहे तो व्यवस्थित माणसाला समजला पाहिजे. सर्व विश्व म्हणजे संतांनी इथे मार्गदर्शन केलेलं आहे, हे लक्षात घ्या. हे सर्व जे विश्व आहे ना, म्हणजे ही जी सगळं दृश्य जगत ज्याला आपण म्हणतो, म्हणजे दृश्य जगत म्हणजे जे जे डोळ्याला दिसतं किंवा पंचज्ञानेंद्रियाला दिसतं ते सगळं दृश्य जगत आहे. म्हणजे आपलं शरीराकडे आपलं शरीर हे दृश्य जगत आहे. आणि ह्या दृश्य जगताला जो पाहतो तो दृष्टा, तो परमात्मा आहे. म्हणजे चैतन्य, जाणणारं चैतन्य. म्हणून शरीर मी असं जे आपल्याला वाटतं ते म्हणजे आपण त्या दृश्य जगतात गुंतलो. आपण गुंतलेलो आहे कुठे, मी शरीर म्हणतो इथेच गुंता सुरू झाला. बाहेरच्या शरीराची गोष्ट वेगळीच. ते शरीराच्या अपेक्षा जे मी असं जे आम्हाला वाटतं, म्हणजे ह्या दृश्य जगतामध्ये हा मी म्हणणारं जे तत्व आहे ते गुंतलं. आणि त्या गुंत्यातून तो परत आणखीन गुंता वाढवतो. आणखीन मग सगळी ही माझी माणसं, ही माझी माणसं नाहीत असं त्याला वाटतं की नाही. आणि त्याच्यातून गुंता वाढतो. मग माझी आहे त्यांच्यासाठी मी चांगलं कार्य करेन. म्हणजे माझी नाही म्हणतात त्यांना कसे धक्का मारायचं, कसं ओरडायचं, कधी हे करायचं हे कळतं आपल्याला. आणि त्याच्यातून आपला परमार्थ परत बिघडतो. शुद्ध परमार्थ जो आहे तिथे जे जे भेटी जे भूत ते जाणीजे भगवंत, हा निश्चित भक्तियोग जाण माझा. म्हणजे जे दृश्य जगत आपण पाहतो आहोत तो त्यात अदृश्य चैतन्य स्वरूप जे आहे, जे दिसत नाही त्या चैतन्य स्वरूपाचा तो प्रकाश आहे, हे लक्षात आलं. सगळी रूप म्हणजे जसं सूर्याची किरण, सूर्य आहे, सूर्य दिसतोय ते, पण सूर्याच्या मागे असलेले तेज तत्व आहे ते दिसत नाही.
त्या तेजतत्वाची जी किरण आहेत, तसं हे चैतन्य स्वरूपाची सर्व विश्व दृश्य जगत असतं, ही किरण आहेत, प्रकाश आहे. म्हणून तो प्रकाश म्हणजे हे किरण दिसतात आणि ते दिसल्यामुळे इथे हे जे चैतन्य स्वरूप आपण जे म्हणतो की परमात्म तत्व म्हणतो, ते तत्व ह्या सर्व दृश्य रूपाने प्रगट आहे हे आपल्याला कळलं. हे कळत नाही. म्हणजे इथे भेद कसा येईल? सूर्याच्या किरणांमध्ये भेद आहे का? सगळी किरणं समान. सगळे प्रत्येक कोणतेही किरण म्हटलं की ते सूर्याचं आहे. हे श्रेष्ठ आहे, हे कनिष्ठ आहे, असं काही आहे का? नाही. तिथे धर्म आहे का, जात आहे का, पंथ आहे का? काही नाही. म्हणून पंचमहातत्व म्हटलं की आकाशाला धर्म नाहीये, आकाशाला जात नाहीये, वायुतत्व म्हटलं तरी वायुतत्वालाही जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, काही नाही. तेजतत्वाच्या बाबतीत तसंच, जलतत्वालाही नाही. आम्ही गंगा नदी पवित्र म्हणतो. गंगा नदीला धर्म नाही. आपण नाही, शंकराच्या जटेमधून ती गंगा आली असं जे म्हटलं जातं. म्हणजे आम्ही त्याला गंगेला हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र असं म्हणतो. पवित्र म्हणायला काही हरकत नसते, पण ती फक्त हिंदू धर्मीय लोकांची गंगा आहे असं नाही. तिला जात नाही, धर्म नाही, पंथ नाही. तुम्ही लावला, तिला गंगा म्हटली, चांगला केला, का वाईट काही नाही केलं, पण ती फक्त आमचीच आहे म्हटलं तर गोंधळ. मग तिथे फक्त हिंदू धर्मियांशिवाय कोणी यायचं नाही असं म्हटलं की झाला गोंधळ. परत कळलं, भेदभाव सुरू झाले. म्हणून पंचमहातत्वांना विविधता आहे, पण तिथे भेदभाव नाही. लक्षात घ्या, पंचमहातत्वांकडे जर पाहिलं विविधता. आकाशतत्व वेगळं, वायुतत्व वेगळं, तेजतत्व वेगळं, जलतत्व वेगळं, पृथ्वीतत्व वेगळं, हे वेगळे पण आहे. प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे, प्रत्येकाचं नियम वेगळे आहेत, प्रत्येकाच्या ठिकाणी घडणाऱ्या गोष्टी, परिणाम वेगळे आहेत, पण तिथे भेदभाव नाही आहे. लक्षात घ्या, अजिबात भेदभाव नाही. तिथे एकाच तत्वाचा तो विस्तार आहे. हे जसं आपल्याला समजून घेता येतं, तसंच सर्व दृश्य जगतामध्ये भेदभाव नाही. प्रत्येक दृश्य जगताचं कार्य वेगळं आहे. जे जे दृश्य आहे, दृश्याला आलेलं ते चैतन्य स्वरूप आहे, त्याचं कार्य वेगळं आहे, नियम वेगळे आहेत. काही दृश्य जगत दुसऱ्या दृश्य जगतावर जीवन चाललेलं असतं. लक्षात घ्या, गवतावर हरणाचं जीवन चाललेलं आहे, किंवा जे गवत खाणारे जे प्राणी आहे, पशुपक्षी आहेत, त्यांचं जीवन चाललं आहे. आणि हरण आणि गवतावर जीवन जगणाऱ्यांच्या वरती वाघ सिंहाचं जीवन चाललंय, किंवा लांडगे वगैरे असं त्यानंतर अशा लोकांचं जीवन चाललंय. जीवो जीवस्य जीवनम, असा जो एका जीवावर दुसऱ्याचं जीवन चाललंय, अशी ही व्यवस्था आहे. आपण जर डिस्कवरी चॅनल बघतो तर हरणाच्या मागे वाघ लागतो, तर आपण अरे अरे सुटू दे, अरे अरे सुटू, अरे त्याला भूक लागली तर सुटू दे कशाला. आपल्याला दया येते मोठी, फक्त चित्र बघताना. मग वाघाची दया कोणी करायची? म्हणजे हे जीवन आहे. लक्षात घ्या, जीवन कसं चाललंय, जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा असतो की इथे एकावरती दुसऱ्याचं जीवन चाललंय, दुसऱ्यावरती तिसऱ्याचं जीवन चाललंय. हे सगळं चक्र, जीवन चक्र जे चाललेलं आहे, तिथे विशिष्ट नियम आहेत आणि त्या नियमाने सगळं चाललेलं आहे, हेच लक्षात आलं पाहिजे खरं. पण आपल्याला ते लक्षात येत नाही, कारण हे सगळं एका चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे. म्हणून परमेश्वर एक असं जे म्हणतात की सर्व धर्मातले लोक म्हणतात, गॉड एक, अल्लाह एक, एकच आहे असं ते सांगितलं. तसं परमेश्वर सुद्धा एकच आहे. म्हणजे एकच आहे काय, ते ही
चैतन्य स्वरूप एक आहे. त्यालाच परमेश्वर, गॉड, अल्लाह ह्या अंगाने त्या संस्थापकांनी, धर्मातल्या संस्थापकाने त्याचं वर्णन केलंय त्यांच्या पद्धतीने. तो जो एकच स्वरूप आहे पण अनेकत्वाने ते प्रगट आहे. जीवनाकडे कसं, जीवनाचं परमार्थ काय, हे सगळं जे दृश्य जगत आहे ते एकाच स्वरूपाची विविध रूपं आहेत आणि ही विविध रूपांना विशिष्ट नियम आहेत आणि ते प्रत्येक रूप विशिष्ट नियमाने जन्माला आलेलं आहे. काही काळ त्याचं जीवन त्या काही विशिष्ट नियमाने चालणार आणि शेवटी त्याचा लय सुद्धा होणार. म्हणून दृश्य जगत जे आहे ते आत्ता आहे, आज आहे, उद्या असेल सांगता येत नाही. म्हणून परमार्थ कसा असावा, वर्तमानात पहा, उद्याचा नाही विचार. आत्ता आपल्याला हे चैतन्य स्वरूपाचं सगळी रूपं आहेत हे लक्षात घेऊन जीवन जगतात आणि प्रत्येक रूपाचे जे विशिष्ट नियम त्याप्रमाणे त्यांचं जीवन चाललं आणि आपण तसेच विशिष्ट नियमानेच आपण, म्हणजे आता इथे परत लक्षात घ्यायचं, देहाच्या अपेक्षेत आपला जो देह आहे तोही काही काळ राहणार आहे आणि काही काळाने त्याचाही लय होणार आहे. पण त्याचा लय झाला तरी आपण म्हणून जो आहे त्याचा लय होणार नाही, तो पाहणार आहे. म्हणून दृष्टा असा शब्द वापरतो. हा जो पाहणार आहे तो आज ह्या देहाचा उपयोग करून पाहतोय, त्याला देहाचे नियम लागलेले आहेत आणि त्या देहाच्या नियमाने त्याचं जीवन चाललंय. पण त्या देहाच्या ह्याच्यात गुंतू नकोस. पण माणसं गुंततात. अरे बाबा, मरणा म्हटलं की भीती वाटते ना. का आता देहात गुंतलेला आहे म्हणून, देह म्हणजे मी, हा जो भाव आहे, मी मरण पावणार असं माणसाला वाटलं तर भीती वाटते, पोटात गोळा येतो ना एकदम. बापरे, जास्त तसं येत नाही पण खरोखर जवळचं कोण गेल्यानंतर आठवतं, अरे बापरे हा गेला म्हणजे आपण पण जाणार ना. पण हे जीवन आहे, लक्षात घ्या, हे जीवन आहे. थोर महात्मे अगदी कृष्णापासून रामापासून जे जे दृश्य जगत आहे तिथे तिथे जन्म आहे, जीवन आहे, जीवन जगणं आहे आणि मृत्यू आहे. मृत्यू म्हणजे लय. तरी सुद्धा हे दृश्य जगत अनादी आहे. का? विविध रूपाने प्रगट होतं, विविध रंगाने प्रगट होत आहे, विविधतेने त्याचा सगळा प्रवास चाललाय, लय झाला आणि म्हणून सगळं संपलं असं कधी होत नाही. किती अनादी काळ माणसं किती जन्माला आली, किती मरण पावली, तरी नवीन आहेत. नवीन तसं जीवन चाललं. जसं नदीचं पाणी वाहतं तसं प्रत्येक पशु, पक्षी, कीटक, जीवाणू ही सगळी जी निर्मिती आहे ती युगानुयुग आहेत. आजच झाली असं नाही, पूर्वी पण होती. पूर्वी लोकांना माहित नव्हतं, व्हायरस माहित नव्हता. हल्ली हल्ली कळला व्हायरस पण आहे. म्हणजे तो सूक्ष्म आहे, इतका सूक्ष्म की आता तो मायक्रोबायोलॉजी म्हणजे मायक्रोस्कोप मधून कळायला लागला, बा इथे असा तो असतो, अशामुळे ते ताप येतो, कळलं ना. पूर्वीच्या काळी तसं नव्हतं, कारण त्याला माहितीच नव्हतं. आणि म्हणून हे सगळं जीवन आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या जीवनामध्ये हा जीवनाचा परमार्थ माणसाला कळला पाहिजे. आता मनुष्य देहाच्या अपेक्षा म्हणतात, वैश्विक जीवन असं आहे आणि तिथे आपल्याला जीवनाचा हा शुद्ध परमार्थ म्हणतो. कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचा. तुकाराम महाराज जे म्हणतात ते पुन्हा पुन्हा लक्षात घ्या. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. किती सुंदर अर्थ, जीवनाचा अर्थ सांगितला तुकाराम महाराज. की
खरा शुद्ध परमार्थ कुठे आहे? कुणाही जीवाचा न घडो मत्सर. आता मत्सर म्हणजे परत लोक समजत, लक्षात घ्या, एखादा माणूस आपल्याला नको वाटतो हाच मत्सर. आपण आम्ही त्याच्याबद्दल काय वाईट विचार करत नाही, काही नाही करत म्हणजे मत्सर असं नाही. एखादं रूप आपल्याला नको वाटतं तोच मत्सर, आणि एखादं रूप हवं म्हणतो ती आसक्ती. तेव्हा हवं म्हटलं तरी वाईट आणि नको म्हटलं तरी वाईट. याचा सुवर्ण मध्य म्हणजे परमार्थ, लक्षात घ्या. म्हणून तुकाराम दुसरीकडे ते सांगतात, काय सांगतात? नको सोडू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण सर्व भोगी. आता किती सुंदर झालं की वनात जाऊन बसू नको. लोक पूर्वी जंगलात जावं असं वाटतं, लोकांना वाटतं आपण जंगलात जाऊन परमार्थ करायचं. जंगलात जाऊन परमार्थ होत नाही. जिथे आहेस तिथेच परमार्थ करता येतो. तू जंगलातच गेलं की हिमालयात जाऊन बसूया बिसूया, परत लोकांना वाटायचं थंडीने कडकडून येशील, परत लोक कोण तुला कपडे देणार तिथे, आणि वेळेत जेवण कोण देणार, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे आपला जिथे आहोत तिथे परमार्थ आहे. परमार्थ शुद्ध परमार्थ. काय? भेदाभेद नको आहे. सर्वांप्रती समदृष्टी पाहिजे, समत्वाने पाहता आलं प्रत्येकाकडे. सगळी चैतन्य स्वरूपाचीच रूपं आहेत, ही समदृष्टी. आपल्याकडे कसं होतं, आपली माणसं म्हणजे ग्रुप बीप जे आपण म्हणतो ना, गटबाजी बिटबाजी जे म्हणतात, लोकांना वाटतं गटबाजी. ही गटबाजी जे करतात त्यांना दुसरे गटबाजी करतात असं वाटतं बरंच वेळा. कारण दृष्टीच गटबाजीची, कळलं ना. पण एखादा व्यक्ती जर व्यवस्थित कार्य करते त्याचं कौतुक झालं, जेव्हा छान करतात. आपलं नाही ना, आपल्याकडे नाही, पण तो करतोय ना, करू देत. नीरज चोप्राच्या आईसारखी भावना असली पाहिजे ना, ती नाही. आम्ही वेगळे, तुम्ही वेगळे, असं लोकांच्या तिकडे जो भावना येतं ना, तिथे शुद्ध परमार्थ नाही. लक्षात ठेवा, शुद्ध परमार्थामध्ये सर्व आपलेच, आणि त्याच्यातूनच सर्वांचं भलं व्हावं, हा शुद्ध विचार. लक्षात, शुद्ध विचार म्हणजे वरवरचा नाही, अंतःकरणाचा असणार. जितक्या व्यक्ती तितकी प्रकृती. माणसं म्हणून जरी प्रत्येकाकडे पाहिलं, चैतन्य म्हणून पाहिलं, तरी प्रत्येकाचं वागणं वेगळं असतं. ही पहिली. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येक जण चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे, पण विशिष्ट संस्काराने प्रत्येकाचं वागणं वेगळं आहे. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली 2 मुलं सुद्धा, अगदी जुळी मुलं सुद्धा वेगळी वेगळी वागतात. स्वभाव वेगळा, वागणं वेगळं, सगळं असतं. कारण ती विविधता ह्या चैतन्य स्वरूपाचा स्वभाव आहे. विविधतेसाठी तर रूप प्रकट झालं म्हणून विविधता. किती म्हटलं तर तिथे काहीतरी वेगळं पण असलंच पाहिजे. पण ही विविधता बघितली तरी त्यात तो एकच आहे हे पाहणं म्हणजे शुद्ध परमार्थ. विविधतेत एकाला पाहणं, आणि एकातूनच विविधता निर्माण झाली हे लक्षात घेणं म्हणजे शुद्ध परमार्थ. इथे माझं तुझं काही नाही, सगळं जे आहे ते सगळं चैतन्य स्वरूपाचंच आहे, हा परमार्थ. म्हणजे इथे भेदभाव अजिबात राहता कामा नये. म्हणून साधकाने स्वतःकडे चेक करावं. काय चेक करावं? सगळीच आपली वाटतात का आपल्याला? कोणी समोर दिसला आपला वाटतो का? आपला वाटत नाही तर अजून परमार्थ शिकलेलं नाही. जो दिसेल तो आपला, असं ज्याला वाटतं आपलेपण, तेव्हा तिथे परमार्थ. जिथे आपलेपण नसेल, आता आपलेपण म्हणजे परत लक्षात, आपली सत्ता नाही गाजवायची. नाहीतर हा माझा मुलगा, मी बोलेन ते ऐकलंच पाहिजे, की माझी मुलगी तिने ऐकलंच पाहिजे, असा आपला एक आग्रह असतो आई वडिलांचा. ते म्हणजे आसक्ती असते. असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, असं बऱ्याच वेळा सांगतात ना. आता मुलगा 50 वर्ष झालाय तरी आई जबरदस्ती, त्याला जसं काय कळतच नाही. अरे त्याचं जीवन त्याला जगू दे, स्वतंत्रपणे जगू दे. आता आणखी तू काय शिकवायला जाणार? लहान होता, 8 वर्षाचा, 9 वर्षाचा, 12 वर्षाचा, 16 वर्षाचा, बस. त्याच्यानंतर तो स्वतंत्रपणे जगणार. त्याला फक्त त्याच्याकडे लक्ष ठेवतो, चांगल्या मार्गाला जातो की न मार्गाला जातो. इथे संस्कार देणं एवढंच आपल्या हातात असतं. पण इथे आम्ही मुलांवर प्रेम करतो म्हणजे त्यांनी आमचं ऐकलं पाहिजे ही अधिकार वृत्ती
आईवडिलांच्या ठिकाणी असते आणि त्याच्यानंच मग तिथे जनरेशन गॅप निर्माण झाला असं म्हणतो ना त्यांचं बघा. म्हणून ही विविधता आहे सगळी जीवनाची. पूर्वीची मुलं आई वडिलांच्या आज्ञेच्या बाहेर जात नव्हती असा एक काळ होता. आई वडिलांना बस तर बसायचा, उठतं उठायचा. आता मुलं इतकी हुशार झाली की आई वडिलांना ज्ञान देऊ शकतात. का? गुगलवर बघताना सांगतात हे बघा असं आहे. कळलं ना? आणि हे पण आपल्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. ही विविधता आहे, लक्षात घ्या. जे आहे ते प्रत्येक गोष्ट आपल्याला स्वीकारता आली पाहिजे आणि त्याच्यातून आनंदाने कसं राहायचंय, निर्मळपणे कसं राहायचंय हे शिकलं पाहिजे. लक्षात घ्या. जीवनाचा जो शुद्ध परमात्मा म्हणजे आपल्या मनामध्ये जी शुद्ध भावना, सद्भावना सतत असली पाहिजे की सर्व विश्व एका चैतन्य स्वरूपाचं आहे. हे इतकं घट्ट झालं पाहिजे की संत जे सांगतात, चित्त चैतन्य पडता मिठी, हरिरूप दिसे अवघी सृष्टी. म्हणजे हरिरूप म्हणजे सर्वत्र चैतन्यच आहे हा भाव जेव्हा पक्का होतो, दृढ भाव, लक्षात घ्या, दृढ भाव आहे. रूप कसलंही असू दे ते चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे, म्हणजे चैतन्य स्वरूपच त्या रूपाने प्रकट आहे हा आपला निश्चय झाला पाहिजे. निश्चय वृत्तीने पाहता आलं पाहिजे, दृढ भावाने पाहिलं पाहिजे, तेव्हा समत्वाने पाहता येईल. नाहीतर रूपामध्ये विविधता बघून आपली मती गुंग होते. काही रूप आपल्याला छान वाटतात, काही रूप आवडत नाहीत असतं ना. पण आवड आणि अनावड हा देहभावाचा संबंध आहे. मला आवडतं असं म्हटलं की तो मी पण आहे. कळलं? कुठे कुठे मी पण आहे सांगताच येत नाही. संशोधन केलं की लक्षात आलं इथं पण मी पण आहे. नाही आवडत पण तरी मी पण. जे आहे त्याचा स्वीकार मग बरोबर. लक्षात घ्या, आवडतं आणि नावडतं हाही भाग नाही. तिथे सहजपणे आनंदाने आपल्याला राहता आलं पाहिजे की ते आवडला म्हणून खूप खुश झाला आणि आवडला नाही म्हणून दुःखी झाला. जीवनामध्ये हा गोंधळ होतो. म्हणून सुवर्णमध्ये आसक्ती नाही आणि दुरासक्ती नाही, तर आहे ती सहजावस्था म्हणजे निरासक्ती. म्हणजे कसलीच आसक्ती नाही, तिथे दादागिरी नाही कसलीच, की सहजपणे आपल्याला हा जीवनाचा आनंद घेता येतो. आणि तो घेण्यासाठी आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण व्हायला हवं. कारण अंतर्मनाचा पॅटर्न ज्या लहानपणापासून ज्या संस्कारातून निर्माण झालेला असतो तो सगळा भेदभावाचा झालेला असतो. कोणी किती जरी सांगितलं तरी भेदभाव संस्कारातून निर्माण होतात. आणि म्हणून खरे मानवी संस्कार प्रत्येक व्यक्तीवर झाले पाहिजेत असं जीवनोदय ठासून सांगते. तुम्हाला कुठे सांगितलंय हो? नियम सांगितले. इष्ट अनिष्टकारक चैतन्य शक्तीचे निसर्ग नियम, त्यांचे मानवी जीवनावर होणारे भले बुरे परिणाम लक्षात घेऊन मानवी कल्याणासाठी स्वीकृत केलेली विचारधारणा म्हणजे धर्म. धर्माची व्याख्या सांगितली. धर्म काय? विचार धर्म. मानवी कल्याणासाठी जर तो विचार असतील म्हणजे निसर्ग नियमाच्या अधिष्ठानावर, लक्षात घ्या, नियम आणि नियमाच्या अधिष्ठानावर तिथे मानवी कल्याण असेल आणि त्या अंगाने माणूस विचार करत असेल तर तो धर्म आहे. इष्ट अनिष्टकारक चैतन्य शक्तीचे निसर्ग नियम, त्यांचे मानवी जीवनावर भले बुरे परिणाम लक्षात घेऊन मानवी मनावर जे संस्कार केले जातात त्याला संस्कृती म्हणतात. म्हणजे भलेपणाचे मानवी कल्याणाचे विचारांचे संस्कार जर झाले नाही तर ती विकृती. संस्कृती म्हणजे काय? चांगल्या विचारांचं चिंतन. म्हणजे चांगले विचार म्हणजे सर्वांबद्दल समत्व भाव, सगळी चैतन्य स्वरूपाचीच रूप आहेत आणि तिथे सर्वांचं कल्याण झावावं हे जेव्हा प्रत्येक माणसाला वाटेल तेव्हा इथे भेदभाव कुठे राहिले. सर्व आनंदाने राहावं, तुम्ही बी आनंदाने, प्रत्येक रूप आनंदाने राहता आलं पाहिजे. ही सद्भावना असली पाहिजे. इथे स्पर्धाच नाही, तुझं माझं काहीच नाही आहे. ते सहज आनंदाने आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे.
म्हणजे खरा जो चैतन्य भाव आपण म्हणतो किंवा त्याला देवभाव म्हणतो, हा देवभाव ह्या जीवभाव बाजूला होऊन तिथे तो प्रगट झाला पाहिजे. आणि त्यासाठी सद्गुरूंची म्हणजे जे ह्या सूक्ष्म गोष्टी अनुभवतात आणि त्या अंगाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, अशाच लोकांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. अनुभवाशिवाय जर एखादा मार्गदर्शन देत असेल तर तिथे बऱ्याच वेळा चुकीच्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून देवाधर्माबद्दल भन्नाट कल्पना करून लोकांना स्तब्ध करणं किंवा लोकांवर प्रभाव टाकणं हे अशुद्ध परमार्थाचं कार्य आहे. छूमंतर वगैरे करतात की नाही, चमत्कार दाखवतात, असं चमत्कार तसं चमत्कार, असं जे आहे तो खरा अशुद्ध परमार्थ असतो. इथे प्रत्येक ठिकाणी समत्वानेच पाहता आलं पाहिजे, निरपेक्षपणे पाहता आलं पाहिजे. फक्त माझाच फायदा झाला पाहिजे अशी भावना नाही, तर इथे सर्वांचं भलं झालं पाहिजे ही निखळ दृष्टी जेव्हा असते तेव्हा तो असतो तो शुद्ध परमार्थ असतो. म्हणून आपल्याच अंतर्मनाचं शुद्धीकरण होणं म्हणजे परमार्थ. परमार्थ हा आपलं अंतर्मन, आपलं मन, ते बहिर्मन आणि अंतर्मन असे दोन अंगाने जे आपलं जीवन चाललेलं आहे, तिथे अंतर्मनाचं शुद्धीकरण झालं की ते बहिर्मनाच्या द्वारे सतत आपल्याकडे चांगले विचार, चांगलं बोलणं, चांगलं वागणं हे सगळं येतं. आणि अंतर्मनाचं शुद्धीकरण कसं होईल तर तिथे ह्या दिव्य विचारांचे संस्कार व्हायला पाहिजेत, सद्गुरूंच्या ज्ञानाचे संस्कार व्हायला हवेत. आणि ते ज्ञानाचे संस्कार करून घेतलं तरी ते वागायचं कसं, बोलायचं कसं हिपासून शिकावं लागतं. एखाद्या लहान मुलाला सांग तू राजा आहेस, सांगतो मुलगा पण राजासारखा मी त्या गोष्टीचा राजा ऐकलेला आहे. पण राजा म्हणजे राज्य चालवायचं अक्कल नाही ना. राजा म्हणजे काय हे त्या मुलाला विचारायला काय माहिती. त्याला वाटतं आपण अशा मोठ्याशा रुबाबात बसलो की राजा झालो, पण तो राजा नाही. जो व्यवस्थित राज्य चालवतो तो राजा, की जे राज्य कारभार ज्याला चालवण्याचं सगळ्या बाजून ज्ञान आहे आणि त्या अंगाने. तर तसं तू चैतन्य आहेस म्हणजे की तू देव आहेस म्हटलं की तू देव होत नाहीस, हे परत लक्षात आहे. तू चैतन्य म्हणजे काय कळत नाही. मग चैतन्य म्हणजे काय हे व्यवस्थित कळलं पाहिजे. चैतन्य भावातून जीवन जगायचं म्हणजे कसं करायचं हे कळलं पाहिजे. आपल्या प्रत्येक ठिकाणी आपल्या ठिकाणी हे कसे प्रत्येकाकडे पाहण्याची जी वैचारिक दृष्टी आहे ती आपल्याला लक्षात आली पाहिजे. म्हणजे हे सगळं शिकावं लागतं. तिथे नुसतं अमुक एक पद्धती साधना केली, उपासना केली मी पटकन झालं असंही नाही. मनाला स्थिर करण्यासाठी साधना आणि त्या स्थिर मनामध्ये दिव्य विचारांचे संस्कार करणं म्हणजे सद्गुरूंचं मार्गदर्शन आत्मसात करणं. लक्षात घ्या, सद्गुरूंनी आपल्या सद्गुरूंचे जे दिव्य विचार सांगितले ते किती आपण संस्कारित केले. किती लोक विचार करतात की सद्गुरूंनी खूप सुंदर सुंदर पैमावडीने खूप सुंदर सुंदर विचार मांडले. जीवनविद्या म्हणजे सगळ्या सुंदर विचारांची खाण आहे. जे आपल्याला आपण सद्गुरूंचे आपण खूप परमभक्त आहोत असेच म्हणतात, त्यांच्याकडचा त्यांनी आधी स्वतःला विचारलं आपल्याकडे भेदभाव आहे की नाही पहा. भेदभाव असेल तर तुम्हाला जीवनविद्या कळली नाही असं जे सद्गुरू सांगतात त्याचा अर्थ तो. सद्गुरू सांगायचे दिल्ली तर बहुत दूर आहे असं नाही म्हणायचे. म्हणून सद्गुरूंचे आपण परमभक्त आहोत एवढं म्हटलं की तुम्ही भक्त होऊ शकत नाहीत हे प्रत्येक साधकाला कळलं पाहिजे. तिथे सद्गुरू जे ज्ञान देतात त्या ज्ञानाच्या संस्काराप्रमाणे आपलं जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. आज आपल्या मनाची जी अवस्था आहे ती डायरेक्ट पटकन प्रतिक्रिया देणं हा स्वभाव आहे. डायरेक्ट जरा कोणी टोचलं की पटकन आरडाओरडा करतो किंवा काहीतरी वेळावाकलं चिंतन करतो, ही प्रतिक्रिया आपली. ते आपलं मन अशुद्ध आहे ह्याचं ते प्रतीक आहे. लक्षात घ्या, तिथे प्रत्येक गोष्ट शांतपणे पाहता आली पाहिजे आणि त्यावर चांगला प्रतिसाद देता आला पाहिजे. हे जर कळलं तर ते जीवनविद्येचा अर्थ कळला. प्रतिसाद देता आला पाहिजे. प्रतिक्रिया वेगळी आणि प्रतिसाद वेगळा. आणि म्हणून
सद्गुरूंचे दिव्य विचाराचे संस्कार आपल्यावर करून घेणं म्हणजे सद्गुरू उपासना. सद्गुरूंची आम्ही भक्ती करतो म्हणजे नेमकं काय करायचं आहे? सद्गुरूंच्या ज्ञानाचे संस्कार आपल्या अंतर्मनात मुरवत राहता आले पाहिजेत. सतत त्याच्यातून आपण कसे वागतो, काय वागतो, अनिष्ट चिंतन येतं की नाही येत, इथे लक्ष पाहिजे. जोपर्यंत अंतर्मनावर बहिर्मनाचं लक्ष नसतं तोपर्यंत अंतर्मन सुधारत नाही, हा नियम आहे. बहिर्मनाचं अंतर्मनावर लक्ष व्हायला लागलं की तिथे हळूहळू सुधारणा होते. आता बहिर्मनाचं अंतर्मन लक्ष म्हणजे काय? आतून येणाऱ्या विचारांवर आपलं लक्ष असलं पाहिजे. आतून येतात विचार ना, आपला राग कुठून येतो? बाहेरून येत नाही, आतून येतो. द्वेष कुठून येतात? आतून येतो. सगळ्या आतून येतं. हे जे आतून येत आहे ना त्याच्यावर पहारा ठेवता आला पाहिजे, तिथे लक्ष देता आलं पाहिजे की आपल्याला आपण श्रेष्ठ आहोत असं वाटतं. लगेच सावध व्हायला श्रेष्ठ कनिष्ठ बघायचं नाही. आपल्याला खूप चांगलं कळतं असं जेव्हा वाटलं अरे बापरे असं पण नाही. लक्षात घ्या, नुसतं मला चांगलं कळलं, मला 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 असं वाटलं तर तो मी पण आला परत. लक्षात घ्या, खूप सावध राहायचं असतं आणि त्यातून बोलण्याकडे लक्ष पाहिजे. आधी विचारांकडे लक्ष, खरं विचारांच्या अगोदर अलीकडे भावनेकडे लक्ष, भावनेच्या अलीकडे भावाकडे लक्ष. कुठे कुठे लक्ष ठेवणार? मूळ भाव, भावातून भावना, भावनेतून विचार, लक्षात, विचारातून उच्चार आणि आचार. उच्चार म्हणजे आपण जे बोलतो आहोत तिथे सावध राहण्यासाठी विचारांकडे सावध राहा, विचारांवर लक्ष देण्यासाठी मागे भावनेकडे सावध राहा, भावनेकडे लक्ष देण्यासाठी मागे भावाकडे सावध राहा. आणि हे सगळं सावध राहणं म्हणजे शुद्ध परमार्थ. शुद्ध परमार्थाचा जो अभ्यास आहे मी म्हणतो ना, तो कठीण का होतो? कारण आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी कळत नाहीत. शांतपणे जेव्हा आपण हे विचार करायला लागू ना तेव्हा हळूहळू हे परिवर्तन पटकन होणार नाही. कारण हे सगळं आपलंच आपण शुद्धीकरण करायचं आहे म्हणजे परमार्थ. आपल्याच अंतर्मनाचं शुद्धीकरण आपणच करायचं सद्गुरूंच्या मार्गदर्शनात. सद्गुरू सुधारणा करत नाहीत, सद्गुरू जगाला सुधारणार असंही नाही. ते सुधारण्याचं ज्ञान देऊ शकतात, त्यासाठी सगळ्या युक्त्या वगैरे सगळं सांगतील, पण साधकाने स्वतः प्रयत्न करावे लागतात. सगळं नेहमी उदाहरण द्यायचे. आई सगळं जेवण करेल, पाठ मांडेल, ताटात देईल, घास पण भरवेल, पण चाव तरी तू आणि गिळ तरी तू. तो गिळत पण नाही, चाव ना. परमार्थ नाही. म्हणजे सद्गुरू नेहमी उदाहरण द्यायचे. आम्ही आपला हसायचो नेहमी ना, अरे कसे बोलतात सद्गुरू, पण आधी ते आपल्यासाठी हे सांगत नाही. म्हणून प्रबोधन हे प्रत्येक श्रोत्यासाठी असतात, दुसऱ्यासाठी कोणासाठी नाही. ते माझ्यासाठी आहे हे लक्षात घ्या. प्रत्येकासाठी असतात की ते ज्याचं त्याने सुधारण्यासाठी आहे. दुसऱ्याला नावं ठेवण्यासाठी की दुसऱ्यांना काही टॉन्टिंग करतात असं काहीच नसतं. त्यांच्याकडे एवढंच असतं की प्रत्येकाला हा बोध कळावा आणि आपला जे अंतर्मनामध्ये जे अनिष्ट चिंतन आहे की अहंकार आहे, जीवभाव आहे, तो बाजूला करण्याचा प्रयत्न पटकन होणार नाही. परत लक्षात ठेवा, ऐकलं आणि सगळं मला आता कळलं आता मी झालो असं होत नाही. तिथे अभ्यास करावा लागतो, प्रयत्न करावे लागतात. ते करता करता बऱ्याच वेळेला आपण घसरून पडतो सुद्धा, पण घसरून पडल्यामुळे पडून राहू नका, परत उठायचं, परत चालायचं, परत करायचं. हे सगळं होतं. म्हणून ज्याला आपण चुकतो हे कळतं तो सुधारतो, ज्याला आपण चुकतो हे कळत नाही तो कधी सुधारू शकत नाही. लक्षात म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपलं काहीतरी चुकतंय, चुकेल ना, चुकत नाही ना, इथे लक्ष ठेवा. बोलताना चुकतो कळलं पाहिजे, कळत नाही आपल्याला आणि आपण मग लोकांची मनं दुखावतो, आपल्याला कळत. आपण प्रत्येक गोष्टी म्हणजे आचरण आणि उच्चार या दोन गोष्टी स्थूल अंगाने दृश्य जगत झालं, दृश्य झालं. ते जर आपल्याकडनं व्यवस्थित प्रगटीकरण होत असेल, बोलणं आपलं जर स्वच्छ असेल, बोलण्यामध्ये कोणाबद्दल वाईट तोडमोड मनाचं करणारं नसेल,
तर तो चांगलं, पण तिथे तोडमोड होत असेल तर ते वाईट आहे. म्हणून कितीही काही परिस्थिती कशी आली तरी बोलणं सौम्य पाहिजे, इतरांच्या भल्यासाठी पाहिजे. मार्गदर्शन एखाद्या चुकते ते पण समजावून कसं सांगायचं ते कळलं पाहिजे. दंबाजी करून कोण सुधारणार नाही हेही कळलं पाहिजे. त्यामागे विचारधारा आपली जी आहे ती सुद्धा प्रत्येकाला ते ज्ञान व्यवस्थित कसं समजेल ह्यासाठी असल्याबरोबर आपल्याकडनं ते आचरणात येतं की नाही ते पाहणारं असायला पाहिजे. म्हणून इतरांना सांगताना आपल्याला ते पटपट सांगता सुद्धा येतं, पण आपण तो विचार करत नाही, अरे आपण इतरांसह आपण असं वागतो का, असंही होत नाही. म्हणजे तिथे किती सावध पाहिजे. म्हणजे आपलं कुठे कुठे चुकतं हे ज्याला कळतं तो सुधारतो. कारण महत्वाचं एक लक्षात, जे जे आपण मीपणातून करत असतो ते सगळं चुकीचंच असतं जीवनाच्या शुद्ध परमार्थाच्या. आणि जे जे शुद्ध परमार्थाच्या अधिष्ठानावर चैतन्य भावातून आपण जे करतो ते सगळं बरोबर असतं. म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं माम अनुस्मर युद्धच, युद्ध करायला सांगितलं. साधी सुधी गोष्ट नाही, बाण मार. चैतन्य भावातून माम अनुस्मर युद्धच, हे सगळं चैतन्य स्वरूपात जीवन, ह्याच्यातून बाण मार, त्याच्या तुला तुझं अशुद्ध कर्म होणार नाही. म्हणजे इथे चैतन्य भावात, आता बाण मार म्हणजे आता युद्ध करायला सांगितलं म्हणजे आता माणसांना मारायला सांगितलं असंही नव्हे, तर आपल्या मनामध्ये जे अनिष्ट विचार आहेत, अनिष्ट संस्कार आहेत ते बाजूला कर, हा त्याचा दुसरा अर्थ. जेव्हा चैतन्य भावाचं स्मरण होतं आणि त्या भावातून आपण जगायचं कसं हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं, कारण कळतच नाही. चैतन्य आहे चैतन्य म्हटलं आणि देव आहे देव म्हटलं पण देव होत नाहीत. इथे मीपणा तसाच असतो. मीपणा बाजूला काढण्यासाठी खणून काढावा लागतो. आणि तिथे म्हणून साधकाने स्वतःच्या जीवनाकडे सतत लक्ष ठेवलं पाहिजे. आपण कसे बोलतो, कसे वागतो, कसे आपल्याकडे विचार येतात. जिथे कोणाच्या तरी अहिताचे असतील किंवा एखाद्याच्या निंदा करणारे असतील किंवा एखाद्याबद्दल अनिष्ट भावना असतील तर आपलं अंतर्मन अजून दूषित आहे हे आपण समजून घेता आलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि म्हणून हे जे जीवन आहे हे जीवन शुद्ध परमार्थाच्या अंगाने जगलं पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा की सगळं का आपण सांगतो, का करतो, की आपल्याला शांतपणे आनंदाने जीवन जगायचं आहे. शांतपणे मारामाऱ्या करून आनंद कसलाच नसतो, लक्षात ठेवायचं. लढाया करून आनंद नाहीये. इथे सगळ्यांना सामावून घेऊन सर्वांच्या हिताच्या विचारातून जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा तिथे आनंद असतो, तिथे शांती असते, तिथे समाधान असतं. आणि हे समाधान हे सर्वात मोठं आपलं धन आहे. त्याच्या पलीकडे दुसरं कसलं धन नाही. 5 कोटी एखाद्याला मिळतं आणि समाधान हिरावून घेत असेल तर 5 कोटीचा काही उपयोग नाही. तुम्हाला हे 5 कोटी घे आणि तुझं समाधान हिरावून घेतलं तर काय होतं. अगदी ती गोष्ट सांगितली जाते, सांगतो म्हणजे आता आठवलंय की एक राजा, जगामध्ये आपल्या राज्यामध्ये कोण कोण अतिशय सुखी आहेत, समाधानी आहेत हे पहा म्हणून मंत्र्यांना सांगतो. तर अनेक लोक समाधानी नसतात हे मंत्री सांगतात. ते समाधान नाही म्हणजे अगदी श्रीमंत असेल, व्यापारी आहे, त्यालाही चिंता आहे, ह्यालाही चिंता आहे, सगळी काळजी आहे, सगळ्यांना आहे. पण एक जंगलाच्या बाजूला एक साधू म्हणणं एक संन्यासी होता. तो मस्त आहे की संन्यासी म्हणा एखादी व्यक्ती होती म्हणा, तो आनंदात आहे, त्याला कसली चिंता विंता नाही असं. मग तो आनंदात कसा, राजाला प्रश्न पडला, कारण राजाच चिंतित होता. राजा त्याला चिंता लागायची कसं चालेल, कोण राज्यावर हल्ला न करणार, ह्या सगळ्या चिंता होत्या. आणि त्यामुळे त्याचा राजाला असूया आली. म्हणजे राजा बघायला गेला तो मस्त की खुशीत आहे, हसतोय, आनंदाने आहे सगळं, त्याला कसली चिंता नाही. राजा आला, त्याचंही स्वागत केलं, कोणाला त्याच्यावर चांगला वागला. तर राजाला असूया आली, अरे हा सुखी आणि मी सुखी नाही म्हणजे काय, राजा मी सुखी नाही आणि हा कसा सुखी समाधानी शांत कसा. तर मंत्र्याने सांगितलं ह्याचं सुख समाधान हिरावून घे. असूया कुठे कुठे जाते बघा. मंत्री पण हुशार, हो म्हणतो बघतो करतो. त्याने काय केलं, 100 नाण्यांचं एक पोतं त्याच्या अंगणात नेऊन ठेवलं रात्रीचं जाऊन. कोणाच्या, त्याच्या.
ते 100 झाला एकदम खुश झाला. तो जो होता तो व्यक्ती आनंद झाला. काय 100 आपोआप कोणते नाणे त्यामुळे आपल्याकडे जसं 5 कोटी ठेवले तुमच्या घरात आवडून खुश ना, कुठून आले विले कशाला करायचं. दुसऱ्या दिवशी परत ठेवलं, आणखीन खुश झाला. तिसऱ्या दिवशी 99 नाणी ठेवली, 1 नाणं कमी दिलं. तो म्हणतो 2 वेळा 100 आहे, तिसरा 99 म्हणून तो शोधत बसला. शांती गेली. कुठे गेलं नाणं, कुठे गेलं. दिवसभर तो त्याचा विचार, कोणी ते चोरलं का, कोणी घेतलं का. आपल्याला कसं आहे हा विचार नाही, मिळालं त्याचा खुश नाही, पण 1 नाणं कमी आहे म्हणून तो शोधत बसला आणि तो सुख शांती त्याची हिरावून घेतली. असं सर्वसाधारण माणसाची व्यथा आहे. किती सद्गुरूंनी सांगितलं तरी 1 नाणं कुठेतरी कमी पडतं, तिथेच माणूस अडकतो. म्हणून सावध आणि सावधपणातून हा शुद्ध परमार्थ म्हणजे काय कळलं. देवपूजा केली म्हणजे परमार्थ नव्हे, तिथे मनाचं शुद्धीकरण की मन शांती सुख समाधानाने जगणं म्हणजे शुद्ध परमार्थ. एखादी व्यक्ती पूजा अर्चा करत नाही, समजा दिसत नाही पूजा अर्चा, पण तो शांती सुख समाधानाने जीवन जगत असेल तर तो शुद्ध परमार्थ करतोय, हे लक्षात. जसं मनामध्ये कोणाचा भेदभाव नाही, कोणाबद्दल अनिष्ट चिंतन नाही, तो आनंदाने राहतो. तिथे शुद्ध परमार्थ. म्हणजे हा शुद्ध परमार्थ प्रत्येक जगातल्या व्यक्तीला कळला पाहिजे. हे सांगायचा मुद्दा काय, जेव्हा जगातल्या प्रत्येक व्यक्तीला कळेल तेव्हा जगामध्ये शांती सुख समाधान नांदेल, तोपर्यंत नांदू शकत नाही. म्हणून हे ज्ञान प्रत्येकाकडे पोचलं पाहिजे आणि प्रत्येकाला आपल्या जीवनात शांती सुख समाधान कसं आहे हे कळलं पाहिजे. तेव्हा खरा शुद्ध परमार्थ सिद्ध होतो आणि अशुद्ध परमार्थ सिद्ध हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे घोर नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.